तिने मला नाकारलं एका सॉरीमध्ये आणि त्या एका शब्दाने मला जाणवलं की मी तिच्यासाठी पुरेसा नव्हतो. मी स्वतःलाच प्रश्न विचारायला लागलो. मी कमी आहे का? मी अपुरा आहे का? पण आज मी त्या नकारासाठी तिचा आभारी आहे. कारण ती गेली नसती तर मला कधी कळलंच नसतं मी कोण आहे. रात्रीचे 1:47 वाजले होते. खोलीत अंधार होता. फक्त फोनची स्क्रीन माझ्या चेहऱ्यावर प्रकाश टाकत होती. मी तिला मेसेज केला होता, मला तू आवडतेस. तो मेसेज पाठवायला मला 6 महिने लागले होते. 6 महिने तिच्या स्टोरीज पाहण्यात गेले. 6 महिने तिच्या हसण्यात हरवण्यात गेले. 6 महिने तिच्यासोबत भविष्याची कल्पना करण्यात गेले. आणि मग ती टायपिंग करत होती. ते 3 ठिपके माझ्या आयुष्याचा निकाल होते. सॉरी, आय डोंट फील द सेम. बस इतकंच. पण त्या एका वाक्याने माझ्या आतली सगळी स्वप्न कोसळली. कोणी मोठा सीन केला नाही, कोणी भांडण केलं नाही, पण आत काहीतरी शांतपणे तुटलं. मी स्वतःला सांगितलं, ठीक आहे, काही नाही. पण त्या रात्री झोप आली नाही. फोन हातातच होता. कदाचित ती पुन्हा मेसेज करेल, कदाचित तिला तिची चूक कळेल, पण काहीच झालं नाही. दुसऱ्या दिवशी मी आरशात स्वतःकडे पाहिलं. पहिल्यांदा मला माझ्यात दोष दिसले. मी पुरेसा हँडसम नाही, मी पुरेसा श्रीमंत नाही, मी पुरेसा कॉन्फिडंट नाही. तिने मला नाकारलं नव्हतं, मी स्वतःला नाकारायला सुरुवात केली होती. मित्र म्हणाले, भाऊ, दुसरी मिळेल. पण मला दुसरी नको होती. मला तीच हवी होती. मी तिच्या सोशल मीडियावर स्टॉक करत बसायचो. ती हसत होती, ती फिरायला जात होती, ती खुश दिसत होती आणि मी माझ्या रूममध्ये बसून स्वतःला कमी समजत होतो. मी जिम जॉईन केलं. 2 दिवस गेलो. तिसऱ्या दिवशी सोडलं. कारण बदलण्यासाठी मोटिवेशन लागत नाही, डिसिप्लिन लागतो. आणि माझ्याकडे त्यावेळी काहीच नव्हतं. एक दिवस मी खूप थकलो होतो. रडून नाही, तर स्वतःला दोष देऊन मी स्वतःला एक प्रश्न विचारला, जर ती परत आली तर तू आज जसा आहेस तसाच राहणार आहेस का? उत्तर, नाही. मग दुसरा प्रश्न, जर ती कधीच परत आली नाही तर तू आयुष्यभर असा तुटलेला राहणार आहेस का? त्या क्षणी मला जाणवलं, मी माझं आयुष्य एका व्यक्तीच्या निर्णयावर सोडलं होतं. माझा आनंद, माझी किंमत, माझा आत्मविश्वास सगळं तिच्या एका हो किंवा नाही वर अवलंबून होतं आणि ते चुकीचं होतं. त्या दिवशी मी ठरवलं, आता बदलायचं. तिच्यासाठी नाही, कोणाला दाखवण्यासाठी नाही, स्वतःसाठी. पहिला दिवस जिममध्ये खूप कठीण होता. शरीर दुखत होतं, मन अजूनही तिच्याकडे जात होतं. पण मी गेलो. दुसऱ्या दिवशीही गेलो, तिसऱ्या दिवशीही. हळूहळू आरशात वेगळा माणूस दिसायला लागला. फक्त शरीर नाही, डोळ्यात कॉन्फिडन्स दिसायला लागला. एक दिवस अचानक तिचा फोटो समोर आला आणि मी तुटलो नाही, मी शांत होतो. कारण मला समजलं होतं, ती माझी डेस्टिनेशन नव्हती, ती माझा लेसन होती. जर ती हो म्हणाली असती तर कदाचित मी अजूनही ॲव्हरेज राहिलो असतो, कम्फर्ट झोनमध्ये. पण तिच्या नोने मला जागं केलं. आज मी सकाळी 5 वाजता उठतो, वर्कआउट करतो, बुक्स वाचतो, गोल्स लिहितो. लोक म्हणतात, भाऊ खूप बदललास. त्यांना माहीत नाही, हा बदल तिच्यामुळे नाही, हा बदल माझ्या वेदनेमुळे आहे. पेन ही पनिशमेंट नसते, ती प्रिपरेशन असते. शेवट तिच्यासाठी नाही, स्वतःसाठी. आज जर ती परत आली तर मी तिला दोष देणार नाही. मी तिला धन्यवाद देईन, कारण तिने मला नाकारलं आणि त्या नकाराने मला स्वतःला शोधायला भाग पाडलं. ती मला नाकारली
पण मी स्वतःला स्वीकारलं. आणि जेव्हा माणूस स्वतःला स्वीकारतो तेव्हा जगात कुणाचीही गरज राहत नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी. मंडळी, ही छोटीशी कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.